नेपाळमध्ये भ्रष्टाचार, करप्शन प्रचंड वाढले होते। एका बाजूला नेपाळी लोकांना नोकऱ्या नव्हत्या, त्यामुळे गरिबी वाढली होती आणि दुसरीकडे या भ्रष्टाचार नेत्यांची मुले परदेशात जाऊन महागड्या गाड्यांमध्ये फिरणारे आणि पैशांची उधळपट्टी करणारे व्हिडिओ व्हायरल होत होते। व्हिडिओमध्ये असे दिसून येत होते की एका बाजूला गरीब नेपाळी जनता आणि दुसऱ्या बाजूला मंत्र्यांची मुले पैशांची उधळपट्टी करीत होते। त्यामुळे आम जनता भडकली आणि भ्रष्टाचार विरुद्ध रॅली निघू लागल्या। त्यामुळे या नेते लोकांनी संपूर्ण सोशल मीडियावर म्हणजे फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, टिकटॉक, यूट्यूब यावर संपूर्णपणे देशामध्ये बंदी आणली। त्यामुळे देशातील युवा वर्ग या भ्रष्ट नेत्यांच्या विरुद्ध रॅलीमध्ये उतरला। कारण आजच्या काळात सोशल मीडियाचा उपयोग फक्त रील्स पाहण्यासाठी नसून नोकरी धंद्यामध्ये, शिक्षणासाठी सोशल मीडियाचा भरपूर उपयोग होत होता। त्यामुळे रॅलीला प्रचंड मोठे स्वरूप प्राप्त झाले। आता या रॅलीला थांबवण्यासाठी तेथील भ्रष्ट सरकारने पोलिसांना आदेश दिला की या रॅलीतील ठराविक लोकांच्या थेट डोक्यात गोळीबार करा आणि त्याप्रमाणे पोलिसांनी जनतेचा थेट डोक्यामध्ये गोळीबार केला। त्यामुळे बऱ्याच लोकांचा जागीच मृत्यू झाला। सरकारचा हा अतिशय चुकीचा निर्णय होता, कारण कितीही मोठी आंदोलने असली तरी प्रथम लोकांना पळवून लावण्यासाठी धूर बॉम्ब किंवा प्रेशर पाण्याचा उपयोग करून लोकांना पळवण्याचा प्रयत्न केला जातो। तरीही परिस्थिती हाताबाहेर गेलेली असेल तर शेवट पर्याय म्हणून लोकांच्या पायावर गोळीबार केला जातो। पण या भ्रष्ट नेत्यांनी लोकांच्या थेट डोक्यात गोळी घालण्याचा आदेश दिल्यामुळे या रॅलीला प्रचंड हिंसक वळण मिळाले आणि या नेते लोकांना जनतेने घरातून बाहेर काढून पळवून आणि पाण्यात बुडवून मारायला सुरुवात केली। या नेते लोकांची घरे, संसद, मंत्रालये जाळून उद्ध्वस्त केली। नेपाळमध्ये 80% लोक हे हिंदू आहेत। नेपाळमध्ये 2005 पर्यंत राजेशाही होती। 1768 पासून शाह घराण्याची राजवट होती। पण 10 वर्षे चाललेल्या लोक चळवळीमुळे 22 नोव्हेंबर 2005 रोजी 12 कलमी मसुदा तयार करण्यात आला। नंतर 20 मे 2008 रोजी सार्वत्रिक निवडणूक झाली। तेव्हा जनतेने मोठ्या प्रमाणात राजे ज्ञानेंद्र यांच्या विरोधात मतदान केले आणि नेपाळमध्ये लोकशाही स्थापन झाली। 23 जुलै 2008 रोजी रामबरण यादव नेपाळचे पहिले राष्ट्रपती झाले। लोकशाही म्हणजे भारताप्रमाणेच राजकारण आणि भ्रष्ट नेते यांचा उगम झाला आणि सुखासमाधानाने राहणारा नेपाळ या भ्रष्ट नेत्यांनी अक्षरशः लुटला। पूर्वी नेपाळमध्ये देशात एक राजा ही पद्धत होती आणि त्यावेळी देशात सर्व काही सुरळीत सुरू होते। पण जेव्हा लोकशाही आली तेव्हा भ्रष्टाचार वाढला आणि देशातील विकास कामावर लक्ष दिले जात नव्हते। विकास कामासाठी मंजूर झालेला पैसा या भ्रष्ट नेत्यांच्या घरात जात होता। त्यावेळी देशाचा विकास थंडावला। जनतेचे असे म्हणणे आहे की या भ्रष्ट नेत्यांनी आम्हा हिंदूची संस्कृती संपविण्याचा प्रयत्न केला आहे आणि दुसऱ्या धर्मांना देशात स्थान दिले आहे। त्यामुळे संपूर्ण हिंदू राष्ट्र म्हणून नेपाळला घोषित करावे। आपल्या भारत देशातही या भ्रष्टाचाराने देश गिळंकृत केलेला आहे। जिकडे तिकडे भ्रष्टाचार सुरू आहे। या भ्रष्टाचारामध्ये देतेही मिळालेले असल्यामुळे कारवाई होत नाही आणि जनतेकडून मिळालेला पैसा देश विकासासाठी न लागता या भ्रष्ट नेत्यांच्या विकासासाठी जातो। या भ्रष्ट नेत्यांनी यांच्या 100 पिढ्या बसून खातील इतका पैसा लुटला आहे। परदेशातही या लोकांनी प्रॉपर्टी घेऊन ठेवलेली आहे, बेप्रसंगी पळून जाऊन तेथे राहता येईल यासाठी। भारतात बऱ्याच गोष्टी चुकीच्या सुरू आहेत। भ्रष्टाचार, महागाई, चुकीच्या पद्धतीने आरक्षण, सक्तीचे नियम, जसे की आताच फडणवीस साहेबांनी जाहीर केले 8 तासावरून 12 तास ड्युटी सक्तीची असेल आणि पगार मात्र तेवढाच असेल। या प्रकारे जनतेवर सक्तीचे नियम लादले जात आहेत। जेव्हा या सगळ्याच्या विरोधात जनतेला राग अनावर होईल तेव्हा भारतात नेपाळप्रमाणे परिस्थिती पाहायला मिळेल। माझ्या या मताशी जे लोक सहमत असतील त्यांनी खाली कमेंट करून सांगा, म्हणजे सरकारला जाग येईल आणि अशाच प्रकारे सत्य परिस्थिती आणि सत्याला वाचा फोडण्यासाठी तुमच्या सपोर्टची गरज आहे। यासाठी आमचे चॅनल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा।